आपण सगळ्यांनीच डबल डेकर बस ऐकली आहे, डबल डेकर उड्डाणपूल सुद्धा ऐकलेत, पण आता चक्क डबल डेकर ट्विन टनेल सुद्धा उभारला जाणार आहे आणि ते ठिकाण आहे पुणे. पुण्यातील कात्रज ते येरवडा या भागामध्ये हा प्रकल्प साकारला जाणार आहे. म्हणजे एकाच टनेलमध्ये वर आणि खाली असे 2 स्तरांवर वाहनांची वाहतूक भविष्यामध्ये होऊ शकते असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे सगळ्यांनाच आता हा प्रकल्प नेमका कसा असेल, हे नेमकं कसं शक्य होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुणे तिथे काय उणे हे तर आपण ऐकलंच आहे, पण आता पुण्यातच चक्क डबल डेकर ट्विन टनेल आपल्याला काही वर्षांनी पाहायला मिळणार आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी विविध प्रकल्प इथे राबवले जात आहेत. त्यामुळे पुण्यातील ट्रॅफिकला आता कायमचा ब्रेक खरंच लागणार का असा प्रश्न पुणेकरांना देखील पडलेलाच आहे. अशातच आता पुण्यामध्ये असा प्रकल्प समोर आलाय जो महाराष्ट्रातच नाही तर देशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी शहरी वाहतूक प्रकल्पांपैकी एक ठरू शकतो असं म्हटलं जात आहे. पुण्यामध्ये आता जमिनीवर नाही तर थेट जमिनीखाली डबल डेकर रस्ते उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. आता या प्रकल्पाच्या नेमक्या तांत्रिक गोष्टी काय, त्याचं वैशिष्ट्य काय आणि सध्याची परिस्थिती नेमकी काय यावर आपण नजर टाकूयात. कात्रज ते येरवडा दरम्यान 2 स्तरांचा डबल डेकर ट्विन टनेल तयार करण्याचा आराखडा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला असून या संपूर्ण भुयारी रस्ते प्रकल्पामुळे पुण्याच्या वाहतुकीचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं असा दावा केला जातोय. शिवाय या मेगा प्रोजेक्ट अंतर्गत पुण्यामध्ये तब्बल 54 किलोमीटर लांबीचे भुयारी मार्ग सुद्धा आता उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे हा फक्त एक बोगदा नसून अनेक प्रमुख भागांना जोडणारं मोठं अंडरग्राऊंड रोड नेटवर्क असेल आणि या प्रकल्पासाठी तब्बल 36,415 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं देखील बोललं गेलंय. जवळपास 54 हेक्टर जमिनीचं संपादन यासाठी करावं लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज सुद्धा आहे. याचबरोबर मोनार्क सर्वेयर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी या संस्थेनं या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास सुद्धा केलाय आणि त्यांच्याकडून पुण्यातील 45 वेगवेगळ्या ठिकाणी 24 तास वाहनांची मोजणी करण्यात आली आहे. म्हणजेच कोणत्या भागामध्ये सर्वाधिक ट्रॅफिक आहे, कोणत्या दिशेने वाहनांचा ताण वाढतोय, भविष्यामध्ये कोणते मार्ग पूर्णपणे कोलमडू शकतात याचं सखोल ट्रॅफिक मॉडेलिंग सुद्धा तयार करण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे या अभ्यासामध्ये वैभव टॉकीज ते हडपसर, हॅरिस ब्रिज, शनिवारवाडा, गणेशखिंड रस्ता, खराडी बायपास आणि शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये सुद्धा प्रचंड वाहतूक ताण असल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यानंतर 7 मोठे भुयारी कॉरिडॉरचा विचार सुद्धा करण्यात आलाय. यामध्ये येरवडा खडी मशीन हा उत्तर आणि दक्षिण पुण्याला जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग सुद्धा मानला जातोय. त्याशिवाय जगताप डेअरी ते सिंहगड रोड आणि येरवडा ते हिंजवडी हे कॉरिडॉर सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेत. या प्रकल्पातील सगळ्यात मोठा दावा म्हणजे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल असं म्हटलं गेलंय. म्हणजे सध्या येरवडा ते हिंजवडी हा प्रवास करण्यासाठी जवळपास 75 मिनिटं लागतात. मात्र हा डबल डेकर ट्विन टनेल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 16 मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतो असं म्हटलं गेलंय. इतकंच नाही तर जगताप डेअरी ते कोथरूड ह्या 65 मिनिटांचा जो प्रवास आहे तो फक्त 7 मिनिटांवर आणण्याचं सुद्धा लक्ष्य आहे. म्हणजेच जवळपास निम्म्या वेळामध्ये हा प्रवास आपला जो आहे तो पूर्ण होईल. याचबरोबर अहवालानुसार या भुयारी मार्गांमुळे पुण्यातील वाहतुकीमध्ये तब्बल 15 ते 22% सुद्धा घट होऊ शकते. म्हणजे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहनांचा ताण हा मोठ्या प्रमाणात कमी होईल. शिवाय इंधनाची बचत होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषणामध्ये सुद्धा घट होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला जातोय. दरम्यान या प्रकल्पाची गरज पाहिली तर आज पुण्याची स्थिती अशी आहे की सकाळ संध्याकाळ किंवा कोणत्याही वेळी तुम्ही जर बाहेर पडलात तरी सुद्धा अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटर पर्यंत सुद्धा लागल्याचं पाहायला मिळतं. त्यात हिंजवडी आयटी पार्क, खराडी, कोथरूड, कात्रज, येरवडा, हडपसर, शिवाजीनगर, गणेशखिंड रोड आणि शनिवारवाडा परिसर अशा अनेक भागांमध्ये रोज तासनतास ट्रॅफिक जाम पाहायला मिळतो. पुण्याची वाढती लोकसंख्या, वाढणारी वाहन संख्या आणि मर्यादित रस्ते यामुळे ही जी समस्या आहे ती दिवसेंदिवस आता गंभीर होत चालली आहे आणि याच समस्येवर उपाय म्हणून आता जमिनीखाली रस्त्यांचं संपूर्ण नेटवर्क तयार करण्याची सुद्धा योजना पुढे येऊ लागली आहे. दरम्यान तुम्हाला माहितीये का, या टनेलची रचना जी आहे ती अत्यंत आधुनिक पद्धतीची सुद्धा असेल असं म्हटलं गेलंय आणि त्यानुसार याच्यामध्ये तब्बल 17.6 मीटरचा व्यासाचा जो आहे तो डबल डेकर टनेल हा असणार आहे आणि एकाच बोगद्यामध्ये दोन्ही दिशांची वाहतूक सुरू राहणार आहे. म्हणजे वरच्या स्तरावर एका दिशेची आणि खालच्या स्तरावर दुसऱ्या दिशेने जी जाणारी वाहतूक आहे ती सुरू राहील. त्यामुळे स्वतंत्र बोगदे वेगळे तयार करण्याची गरज यामुळे कमी होणार आहे आणि भूसंपादन सुद्धा कमी
कमी करावं लागेल असा यामागचा विचार आहे. बरं, यामध्ये आता वाहतुकीचा विचार करण्यासोबतच आधुनिक सुरक्षा व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे. म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीसाठी सुद्धा इथे एस्केप रूट्स असणारे, अग्निसुरक्षा यंत्रणा असेल, सीसीटीव्ही नेटवर्क असेल, व्हेंटिलेशन सिस्टम चांगली असेल आणि आपत्कालीन सेवा यांचा समावेश असू शकतोय. म्हणजे जरी एखादी दुर्घटना जरी घडली तरी सुद्धा नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडता येईल असा पर्याय इथे उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान या प्रकल्पाची घोषणा केली होती आणि त्यानंतर आता या प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन म्हणजेच एसपीव्ही स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. शिवाय हा प्रकल्प बीओटी म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर सुमारे 40 वर्षांसाठी राबवला जाऊ शकतोय. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी इक्विटी, बँक कर्ज आणि सरकारी अनुदान अशा मिश्र पद्धतीने निधी उभारण्याचं मॉडेल सुद्धा तयार करण्यात आलंय. मात्र हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सुद्धा यशस्वी करण्यासाठी 37% व्हायबिलिटी गॅप फंडिंग आवश्यक असल्याचं अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आता हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर पुण्यातील वाहतुकीचा चेहरा मोहराच पूर्णपणे बदलू शकतो. पण शहरातला ट्रॅफिक फ्री करण्यासाठी इतका मोठा डबल डेकर ट्विन टनेल उभारण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमिनीखाली खोदकाम केलं जाणार असल्यामुळे भूजल पातळी, नैसर्गिक जलवाहिन्या आणि जमिनीची रचना यावर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. याशिवाय टनेलसाठी होणारं मोठं बांधकाम, माती उपसा, मशिनरीचा वापर याची हानी होईल का, वृक्षतोड तर करावी लागणार नाही ना, अशी भीती सुद्धा काही पुणेकरांमध्ये निर्माण होऊ शकते. कारण हल्ली विकास म्हटलं की वृक्षतोड ही आधी केलीच जाते आणि पुण्याचं खरं सौंदर्य तर इथल्या टेकड्यांमध्ये आहे, झाडांमध्ये आहे आणि प्रसन्न वातावरणामध्ये आहे. त्यामुळे याबद्दल सुद्धा विचार झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का, यामुळे खर्च वाढेल का, याकडे सुद्धा आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. त्यामुळे पुण्यात पहिल्यांदा होणाऱ्या या प्रकल्पाविषयी तुम्हाला काय वाटतंय, हे सहज साकारणं शक्य होईल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचबरोबर राजकीय व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.